सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. काल मी एका मित्राकडे गेलो होतो. मजा अशी झाली की मला तो सांगत होता की अरे नितीन, मला काहीच करावंसं वाटत नाही यार. मी ठरवतो तर खूप काही करायला, पण प्रत्येक वेळी मी चालढकल करतो. म्हटलं ठीक आहे, इश्यू कुठे आहे? चालढकल करतो पण कधीतरी करत असतो. बोलतो नाही, मी करतच नाही, नेहमी कंटाळा करतो. म्हटलं आपण एक EFT करूया त्याच्यावर. आम्ही एक 10-15 मिनटाची EFT केली अँड टू माय सरप्राईज तो एकदम छान, एकदम उत्साही झाला. 10-15 मिनटाच्या EFT नंतर एकदम त्याच्यात उत्साह आला. मला म्हणाला, अरे वा, काय मजा आली नितीन, एकदम मला फ्रेश वाटतं आता, एकदम माझ्यात उत्साह संचारतोय, काहीतरी करावं असं वाटतंय. मी म्हणालो व्हेरी गुड. त्याला मग मी EFT काय असतं, कसं असतं, त्याच्या मागचं सायन्स वगैरे सगळं सांगितलं. मला म्हणाला, नितीन, मला एवढी ह्याने मदत झाली तर हे तू दुसऱ्यांसाठी का नाही करत, लोकांसाठी का नाही करत, व्हिडिओ का नाही बनवत? म्हटलं अरे वा, शुभ, एवढं तू सजेस्ट केलं आणि का नाही करायचं? नक्की करूया, लगेच करूया. म्हटलं उद्या सकाळीच त्याच्यावर व्हिडिओ बनवतो आणि हा आता मी तुमच्यासमोर सादर आहे. तर बेसिकली EFT काय असतं? तर EFT ही एक टेक्निक आहे ज्याच्यात आपण आपले एनर्जी पॉईंट्सला शरीरातल्या टॅप करतो आणि आपल्यामधली काही निगेटिव्हिटी असेल, काही इमोशन आपण स्टोअर केले असतील तर ते रिलीज करतो. तर तुमच्या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी मी एक डेमो तुम्हाला दाखवतो. टॉपिक घेऊया हाच, प्रोकास्टिनेशन. आपण टाळाटाळ करतो, काही करायचं ठरवतो आणि काही करत नाही, तर तेच आपण घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा कराटे चॉप आहे. ओके, हा जो गादीसारखा भाग दिसतोय त्याच्यावर आपण टॅप करणार. ओके, देर आर 9 पॉईंट्स इन अवर सिस्टम म्हणजे आपली बॉडी. पहिला असतो कराटे चॉप, ह्याच्यावर आपण 3 वेळा टॅप करतो आणि नंतर 8 पॉईंट्सवर टॅप करतो. तुम्ही माझ्याबरोबर टॅप करत जा, तुम्हाला समजत जाईल. लॉजिकली विचार करू नका, मॅजिकली विचार करा आणि मॅजिक अनुभवा. ओके, चलो लेट्स स्टार्ट. इवन दो मला आयुष्यात खूप काही करायचं आहे, बट देअर इज समथिंग इन माय विदिन विच स्टॉप्स मी. आय स्टील कम्प्लिटली लव्ह अँड एक्सेप्ट माय सेल्फ. इवन दो मला करायचं तर खूप काही आहे, पण मी नेहमी टाळाटाळ करतो. आय ऑलवेज थिंक आय विल डू नेक्स्ट टाईम. आय स्टील कम्प्लिटली लव्ह अँड एक्सेप्ट माय सेल्फ. इवन दो मी माझी प्रत्येक आजची गोष्ट उद्यावर ढकलतो आणि उद्याची परवावर. मी प्रत्येक वेळी म्हणतो की हे मी नंतर करेन, कधीतरी करेन, आणि कधीच करत नाही. आय स्टील कम्प्लिटली लव्ह अँड एक्सेप्ट माय सेल्फ. हा आपला कराटे चॉप पॉईंट झाला. आता आपण आपल्या शरीराच्या मेरिडियन पॉईंट्सवर टॅप करणार आहोत. माझ्यासोबत तुम्ही देखील करत जा. प्रत्येक पॉज नंतर आपला टॅपिंग पॉईंट बदलणार आहे. ओके, लेट्स स्टार्ट. मला आयुष्यात खूप काही करायचं आहे, मला खूप पुढे जायचं आहे, पण काहीतरी आहे जे मला थांबवतं. करायचं तर मला खूप आहे, विचार पण आहेत, पण मी नेहमी विचारच करत राहतो आणि करत काहीच नाही. आणि हीच माझी रियालिटी झाली आहे. मी फक्त विचार करतो आणि ॲक्शन काही घेत नाही. काहीतरी भीती मला आतून खात असते. मला कळत नाही की मला काय थांबवत आहे, आणि हे मी कोणाला सांगू देखील शकत नाही, कारण कोणी समजून पण घेणार नाही. पण मला माहिती आहे की मला पुढे जायचं आहे. मला माहिती आहे की मला ही माझी रियालिटी आहे ती बदलायची आहे, आणि यासाठी ॲक्शन घेतली असेल तर ती मला घ्यावी लागणार. दुसरा कोणी माझ्या बदल्यात माझी कामं नाही करू शकत. माझी जी कामं आहेत, माझी जी स्वप्न आहेत, ती मला पूर्ण करायची आहेत. पण हे करायला मी टाळाटाळ करतो. हेच करायला
मी आजची कामं उद्यावर ढकलत असतो, उद्याची कामं परवावर, आणि मी कधीच करत नाही आणि फक्त विचारांमध्ये गुंतलेला असतो. आणि माझा पूर्ण वेळ फक्त कधीतरी करेन हा विचार करण्यातच जातो. पण मला असंच पुढे जगायचं आहे का? नाही. माझं भविष्य माझ्या हातात आहे. मी क्रिएटर आहे आणि मी माझं आयुष्य एक आळशी आयुष्य म्हणून नाही जगणार आहे. माझ्या आयुष्यातले चेंजेस पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे आणि मी बदल घडवण्यासाठी तयार आहे. तर मग आज, आता, ह्या मोमेंटपासून मी निगेटिव्हिटीला सोडतो आणि पॉझिटिव्हिटीला माझं इन्कल्केट करतो. मी आळशीपणाला सोडतो आणि कृती करण्यावर भर देतो. मी मला माझ्या आयुष्यात आहे तसा ॲक्सेप्ट करतो. माझ्यावर प्रेम करतो. मी माझ्या भविष्यावर प्रेम करतो आणि मी माझ्या आजवर, माझ्या प्रेझेंट मोमेंटवर मनापासून प्रेम करतो. आणि मी आज ॲक्शन घ्यायला तयार आहे. मी स्वतःला पूर्णपणे ॲक्सेप्ट करतो आणि स्वतःवर मनापासून प्रेम करतो. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. रिलीज करा. आय होप तुम्हाला सगळ्यांना छान वाटलं असेल. हा एक फक्त डेमो होता. एक धावपळीच्या जीवनात तुम्हाला पण हा डेमो पाहून एक आयडिया आला असेल की काय असतं EFT बेसिकली. ह्याचा फायदा तुम्हाला झाला असेल आणि ह्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला DM करू शकता. तुमचं नेहमीच स्वागत आहे. धन्यवाद.